नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक निलेश भाग्यवंत या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 12वीच्या OCM या विषयाच्या पहिल्या चॅप्टरला म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट म्हणजे काय, व्यवस्थापनाची तत्त्वे काय आहेत, त्याचे स्वरूप काय आहे आणि त्याचे महत्त्व व्यवस्थापनामध्ये काय आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. तर चला तर मग सुरू करू आपल्या आजच्या या व्हिडिओला. हे बघा, काय आहेत प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. तर ते प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट शिकायच्या अगोदर, पाहण्याच्या अगोदर आपल्याला माहीत असायला पाहिजे की मॅनेजमेंट म्हणजे काय. म्हणजे मुळामध्ये व्यवस्थापन म्हणजे काय. तर काय आहे व्यवस्थापन. बघा, असं सांगितलं जातं की बोललं जातं की अ बिझनेस विदाउट इफेक्टिव्ह प्रॉपर मॅनेजमेंट इज लाईक अ शिप विदाउट कॅप्टन. बघा, या ठिकाणी एक बोट दाखवलेली आहे आणि त्या बोटचा कॅप्टन काय बोट सोडून निघाला आहे, तर काय झालं आहे, त्या बोट बुडालेली आहे. म्हणजेच एखादा व्यवसाय असेल किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन असेल, तर त्यामध्ये जर इफेक्टिव्ह प्रॉपर चांगल्या प्रकारे जर व्यवस्थापन त्याचं केलं जात नसेल, तर तो व्यवसाय काय होऊ शकतो, त्याची ग्रोथ न होता तो काय होऊ शकतो, लॉसमध्ये जाऊ शकतो. म्हणून असं सांगितलेलं आहे की अ बिझनेस विदाउट इफेक्टिव्ह प्रॉपर मॅनेजमेंट इज लाईक अ शिप विदाउट अ कॅप्टन. तर मग काय आहे मग व्यवस्थापन. व्यवस्थापन म्हणजे काय. सो व्हॉट इज मॅनेजमेंट. तुम्हाला प्रश्न पडेल की व्यवस्थापन म्हणजे काय. तर व्यवस्थापन म्हणजे काय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इट इज द प्रोसेस दॅट गाईड्स अँड ऑर्गनायझेशन टुवर्ड्स इट्स गोल्स. म्हणजेच व्यवस्थापन ही एक अशी प्रक्रिया आहे जी काय करते, त्या संस्थेला तिच्या ध्येयाकडे घेऊन जाण्यासाठी मार्गदर्शन करते. म्हणजे एखादा व्यवसाय आहे, बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, कंपनी आहे, संस्था आहे, तर त्या संस्थेला तिचे जे काही ध्येय आहेत, ते ध्येय पूर्ण करण्यासाठी, मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणारी प्रक्रिया म्हणजेच काय, व्यवस्थापन असं म्हटलं जातं. आता व्यवस्थापनामध्ये काय काय येतं. व्हॉट इज इन्क्लूड इन मॅनेजमेंट. मॅनेजमेंट इनव्हॉल्व्स प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लीडिंग अँड कंट्रोलिंग रिसोर्सेस टू अचीव सक्सेस. आता कशासाठी करायच्या ह्या गोष्टी सगळ्या, तर सक्सेस अचीव करण्यासाठी काय करायचं, या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या. त्यालाच काय म्हणतो आपण, व्यवस्थापन असं म्हणतो. तर बघा, मॅरी पार्कर फॉलेट यांनी व्यवस्थापनाची एक थोडक्यात व्याख्या सांगितलेली आहे. तर काय आहे ती व्याख्या. अकॉर्डिंग टू मॅरी पार्कर फॉलेट, मॅनेजमेंट इज अन आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू ऑदर्स. तर काय सांगितलं आहे, व्यवस्थापन ही इतरांकडून कामे करून घेण्याची कला आहे. दुसऱ्याकडून काम करून घेण्याची कला म्हणजेच काय, व्यवस्थापन आहे. बघा, साहजिकच आपल्या घरी बघा, आपण दुकानावरून बाहेरून जर काही आणायचं असेल, लहान मुलाला जर आपण पाठवत असू काही आणायला, जर तो जात नसेल तर आपण काय करतो, त्यांना काहीतरी मोटिवेशन देतो, त्याला थोडे पैसे देतो. 100 रुपये जर दिले, त्यामधले 5 रुपये तू घे आणि ते काम करून ये, म्हणजे ती वस्तू घेऊन ये. मग तो मुलगा काय करतो, लगेच जातो. म्हणजे आपण काय केलं, एक टेक्निक यूज करून काय केलं, आपण त्याच्याकडून काम करून घेतलं. त्यालाच काय म्हणतो आपण, व्यवस्थापन असं म्हणतो. हे झालं थोडक्यामध्ये व्यवस्थापन म्हणजे काय, ते आपण पाहिलेलं आहे. हे तुम्ही 11वीच्या शेवटच्या व्यवस्थापनाची ओळख या चॅप्टरमध्ये शिकलेला आहेत. परंतु प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट शिकायच्या अगोदर आपल्याला व्यवस्थापन म्हणजे काय, मॅनेजमेंट म्हणजे काय, ते माहीत असायला पाहिजे. म्हणून त्याच्यावर थोडक्यात आपण नजर टाकलेली आहे. आता त्यानंतर बघू आपण व्हॉट इज प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. आता व्यवस्थापनाचे तत्त्वे काय काय आहेत. आता काय आहेत व्यवस्थापनाची तत्त्वे. व्यवस्थापनाची तत्त्वे म्हणजे काय, त्याचा अर्थ अगोदर पाहू. While achieving goal of an individual or organization, it is always important to use different systems or technique. बघा, एखादी बिझनेस ऑर्गनायझेशन असेल किंवा एखादा व्यक्ती असेल, इंडिव्हिज्युअल असेल, त्याला जर त्याचे
काही गोल अचीव करायचे असेल, त्याचं ध्येय जर त्याला पूर्ण करायचं असेल तर त्याला काय करावं लागतं, डिफरंट सिस्टीम्स किंवा टेक्निकचा वापर करावा लागतो. सम ऑफ दिस टेक्निक्स आर accepted universally, हेन्स दे आर कॉल्ड ॲज प्रिन्सिपल्स. आणि त्याच टेक्निक काय आहेत, युनिव्हर्सली स्वीकारलेले आहेत, म्हणजे सार्वत्रिक तिचा काय केला जातो, स्वीकार केला जातो. त्या टेक्निकलाच काय म्हणलं जातं, प्रिन्सिपल म्हणजेच व्यवस्थापनाची तत्व असं म्हटलं जातं. आता ते काय करतात तत्व, इट प्रोव्हाइड्स गाईडलाईन्स. काय करतात ते, गाईडलाईन्स प्रोव्हाइड करतात कोणाला, मॅनेजर टू कंडक्ट ऑल ऑर्गनायझेशनल ऍक्टिव्हिटीज ऑन स्पेसिफिक बेसिस. काय करतात ते प्रिन्सिपल, मॅनेजरला गाईडलाईन्स प्रोव्हाइड करतात, म्हणजे विशिष्ट नियम आणि मार्गदर्शक तत्वे काय करतात, मॅनेजरला पुरवतात. कशासाठी, जे काही ऑर्गनायझेशनल ऍक्टिव्हिटीज आहेत, संघटनेमध्ये जे काही कार्य आहेत, ते कार्य विशिष्ट बेसवर पूर्ण करण्यासाठी गाईडलाईन्स पुरवत असतात. त्यानंतर इट हेल्प्स द मॅनेजर टू टेक इफेक्टिव्ह डिसिजन्स टू अचीव ऑर्गनायझेशनल गोल्स. परत काय करतात ते प्रिन्सिपल व्यवस्थापकाला, हेल्प द मॅनेजर टू टेक इफेक्टिव्ह डिसिजन्स अँड टू अचीव ऑर्गनायझेशनल गोल. म्हणजे त्या संघटनेचं, ऑर्गनायझेशनल संस्थेचं, कंपनीचं काय गोल आहे, ध्येय काय आहे, उद्दिष्टे काय आहेत, ते अचीव करण्यासाठी म्हणजेच मिळवण्यासाठी काय करतात ते इफेक्टिव्ह कार्यक्षम डिसिजन घेण्यासाठी पण काय करतात, मदत करतात. आता बघा काय सांगितले आहे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटची व्याख्या. प्रिन्सिपल इज डिफाइंड ॲज फंडामेंटल ट्रूथ or proposition that serves as the foundation for a system of beliefs or behavior or for a chain of reasoning. ही थोडक्यामध्ये व्याख्या सांगितलेली की काय आहे, तत्व म्हणजे काय, व्यवस्थापनाची तत्व काय आहे, तर तत्वाची व्याख्या एक मूलभूत सत्य काय सांगितलेलं आहे, ते फंडामेंटल ट्रूथ आहे. म्हणजे असंच आलं कुणी आणि सांगितलं का हे व्यवस्थापनाचे तत्व आहेत आणि त्याचा वापर करा, तर ते काय आहेत, मूलभूत तत्व आहे. विशिष्ट गोष्टीवर काय केलेलं आहे, त्याचं एक्सपेरिमेंट केलेलं आहे, त्याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे आणि त्यानंतरच ते प्रिन्सिपल तयार केलेले आहेत. म्हणून काय म्हणतो आपण त्याला, फंडामेंटल ट्रूथ. त्यानंतर काय, प्रस्ताव म्हणून केली जाते, जी विश्वास किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्काच्या साखळीसाठी पाया म्हणून काम करते. काय आहेत ते प्रिन्सिपल तत्वे काय आहेत, की विश्वास किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्काच्या साखळीसाठी पाया म्हणून ती काम करतात. आता ऑर्गनायझेशन मध्ये कोण असतात, व्यक्ती असतात, एम्प्लॉईज असतात, त्यांच्या वर्तनाचा अभ्यास करायचा, त्यांच्या वर्तनावर वेगवेगळे तर्क अवलंबवायचे आणि त्यांच्याकडून व्यवस्थितरित्या काम करून घ्यायचं आणि आपला जे काही गोल आहे, जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे ते अचीव करायचे. यालाच काय म्हणतो आपण, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. त्यानंतर आहे नेचर ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, व्यवस्थापन तत्वाचे स्वरूप. आता आपण काय पाहिलं, व्यवस्थापनाची तत्वे. आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप. आता बघा वेगवेगळं नेचर सांगितलेलं आहे व्यवस्थापनाच्या तत्वांचं. त्यामध्ये पहिलं आहे युनिव्हर्सल ऍप्लिकेशन. कसे आहेत ते, सार्वत्रिक उपयोगी आहेत. समजा एक व्यावसायिक संघटना आहे आणि दुसरी आहे, ए आहे आणि बी आहे. जर ए ने जर त्या व्यावसायिक व्यवस्थापन तत्वांचा जर अवलंब केला तर बी ला पण करणं गरजेचं आहे. म्हणजे व्यवस्थापकीय तत्व कसे आहेत, सार्वत्रिक उपयोगी आहेत प्रत्येक संघटनेला. काय, दॅट मीन्स दे कॅन बी अप्लाइड टू ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर साईज अँड नेचर. त्यांची साईज कशी असो, छोटी असो किंवा मोठी ऑर्गनायझेशन असो किंवा कंपनी असो, त्यांना काय करावं लागतं, व्यवस्थापकीय तत्वांचा वापर अवलंब करावा लागतो. त्यानंतर दुसरं बघा स्वरूप काय आहे, जनरल गाईडलाईन्स. ते कसे आहेत, सामान्य मार्गदर्शक तत्वे आहेत. ते काय प्रोव्हाइड करतात, ते मॅनेजरला, जसे की व्याख्यामध्ये सांगितलं होतं की मॅनेजरला जनरल गाईडलाईन प्रोव्हाइड करतात, मार्गदर्शक तत्वे प्रोव्हाइड करतात. कशासाठी, टॅकलिंग द
organizational situations wisely as well as in solving the problems. कशासाठी जनरल गाईडलाईन प्रोव्हाइड करतात की जे काही ऑर्गनायझेशन संस्थेमध्ये जी काही सिच्युएशन तयार झाली, जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत, त्याच्यावर काय करायचं वाईजली, म्हणजे ते विशिष्ट टेक्निक वापरून हुशारीने काय करायचं, ते प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करायचा. त्याच्यासाठी काय करतात, ते मार्गदर्शक तत्वे प्रोव्हाइड करतात. त्यानंतर आहे तिसरं, प्रिन्सिपल्स आर फॉर्म. कशाने तयार झालेले आहेत ते? प्रॅक्टिस अँड एक्सपेरिमेंट, सराव आणि प्रयोगांनी तयार झालेली ती तत्वे आहेत. म्हणजेच आपले हेनरी फेयोल आहेत, त्यांनी काय केले, 14 प्रिन्सिपल जनरेट केलेले आहेत. मग कसे केले ते? असेच आले आणि म्हणले का, हे घ्या 14 प्रिन्सिपल मी तुम्हाला देत आहे, याचा तुम्ही काय करा, कंपनीमध्ये ऑर्गनायझेशन मध्ये अवलंब करा. तर तसं नाही. त्यांनी काय केलं, मायनिंग कंपनीमध्ये ते मॅनेजर होते, त्यांनी त्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या एम्प्लॉईजचं काय केलं, ऑब्झर्वेशन केलं, त्यांचं निरीक्षण केलं, त्यावर कसे काम करतात ते, कमी काम करणारा कोण आहे, जास्त करणारा कोण आहे, तर का करत आहे, कशामुळे कमी होत आहे, कशामुळे जास्त होत आहे, या सगळ्या गोष्टीचं काय केलं त्यांनी, ऑब्झर्वेशन केलं आणि त्यामध्ये वेगवेगळे टेक्निक यूज करून एक्सपेरिमेंट केलेले आहेत आणि त्यानंतरच त्यांनी काय केलं, प्रिन्सिपल जनरेट केलेले आहेत. म्हणून कसे तयार केलेले आहेत ते? सराव आणि प्रयोगांनी तयार झालेले ते प्रिन्सिपल आहेत. त्यानंतर बघा काय आहे स्वरूप, फ्लेक्झिबिलिटी. कसे आहेत ते? लवचिक आहेत, म्हणजे कसे नाहीत, रिजिड नाहीत. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर फ्लेक्झिबल इन नेचर. इट मीन्स they can be changed or modified according to situation. म्हणजे रिजिड नाहीत, ताटर नाहीत, ते कसे आहेत, लवचिक आहेत. आपल्या इच्छेनुसार, आपल्या सिच्युएशन नुसार, परिस्थितीनुसार आपण काय करू शकतो, त्यामध्ये चेंजेस करू शकतो किंवा त्याच्यामध्ये बदल किंवा मॉडिफिकेशन करू शकतो. म्हणून त्यांचं स्वरूप कसं आहे, इट कॅन बी फ्लेक्झिबल. ते काय आहेत, फ्लेक्झिबल आहेत, लवचिक आहेत. त्यानंतर आहे बिहेवियरल इन नेचर. काय आहे, वर्तणुकीशी संबंधित आहे. ते काय स्वरूप आहे पाचवं, जे काही प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आहे ते काय आहेत, वर्तणुकीशी संबंधित आहेत. आता कोणाच्या वर्तणुकीशी संबंधित, तर बघा, इन्फ्लुएन्स ऑफ ह्युमन बीइंग्स. मॅनेजमेंट प्रिन्सिपल आर डिझाईन टू इन्फ्लुएन्स of human beings. These principles control a group of person and direct them to achieve the objectives. आता काय आहेत, कोणाच्या वर्तणुकी संबंधी आहेत, पर्सनच्या, जे काही व्यक्ती एम्प्लॉय आहेत ऑर्गनायझेशन संस्थेशी संबंधित, त्यांच्या वर्तनाशी संबंधित आहेत. त्यांना कसं कंट्रोल करायचं, त्यांच्या वर्तनामध्ये कसा बदल आणायचा, ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी त्यांच्यामध्ये चेंजेस कसे करायचे, सिच्युएशन त्यांनी काय निर्माण केली तर कशी ते हँडल करायचे, याच्या वर्तणुकीशी संबंधित हे तत्वे आहेत. त्यानंतर आहे कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. कार्यकारण संबंध आहे. म्हणजेच काय, जर एखादं सिच्युएशन निर्माण झाली ऑर्गनायझेशन संस्थेमध्ये, काही कंपनी मधील काय झालं, एम्प्लॉईज काम करत आहेत, कमी प्रमाणामध्ये काम करत आहेत, तर त्याच्या मागचं कॉज काय, कारण काय आहे ते शोधायचं आणि त्या कारणावर काय परिणाम, म्हणजे काय त्याच्यावर तोडगा काढला जाईल, ते व्यवस्थितरित्या काय करायचं, त्याचं डिसिजन घ्यायचं. म्हणजेच स्वरूप कसं आहे, कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप आहे. कारण आणि त्याचा परिणाम हे कसे आहेत, एकमेकाशी संबंधित आहेत. प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर बेस्ड फॉर टेकिंग डिसिजन्स. दे डिटरमाइन द कॉज और रिझन्स फॉर पर्टिक्युलर इफेक्ट. तर काय झाला परिणाम, मग कशामुळे झालं, त्याचा परिणाम काय झाला, कशामुळे त्यात कमी काम झालं, कशामुळे जास्त झालं, या सगळ्या गोष्टीचं, कारणाचं आणि परिणामाचं काय, एकमेकाशी संबंध दर्शवत असतात. त्यानंतर आहे ऑल प्रिन्सिपल्स आर इक्वल इम्पॉर्टन्स. कसं आहे, सर्व तत्वांना एकसारखे महत्व दिलेले आहे. म्हणजे जे काही 14 प्रिन्सिपल आहेत हेनरी फेयोलने दिलेले, त्या सगळ्या प्रिन्सिपलला काय करावं लागतं, आपल्याला
समान महत्व द्यावं लागतं. ऑल प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर इक्वल इम्पॉर्टन्स. दोज आर टू बी प्रॅक्टिस सायमल्टेनियसली टू गेट बेस्ट रिझल्ट इन द फॉर्म ऑफ अचिव्हमेंट ऑफ प्री डिफाईन्ड गोल्स. म्हणजेच जे काही प्रिन्सिपल आपण यूज करत आहे त्या सगळ्या प्रिन्सिपलला आपल्याला समान महत्व द्यावं लागतंय. समजा कोऑर्डिनेशन राखलं तर कंट्रोलला पण आपल्याला महत्व द्यावं लागतं. त्यानंतर डिसिप्लिनला पण महत्व द्यावं लागतं. सगळ्या तत्वांना समान महत्व द्यावं लागतं. त्यानुसारच आपण काय करू शकतो, आपलं गोल अचीव करू शकतो. जे काही ध्येय आहे ते आपण साध्य करू शकतो. तर बघा अशा प्रकारे आपण काय पाहिलेले अगोदर व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप पाहिलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला सिग्निफिकन्स ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल म्हणजेच व्यवस्थापन तत्वाचे महत्व पाहायचे आहे व शिकायचे आहे. तेव्हा बघा आता पहिलं महत्व काय सांगले आहे, प्रोव्हाइड युजफुल इन्साइट टू मॅनेजर्स. काय करतात ते, व्यवस्थापकामध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करतात. म्हणजेच काय करतात, द प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट हेल्प द मॅनेजर टू अंडरस्टँड द ऑर्गनायझेशन. काय करतात प्रिन्सिपल, महत्व काय आहे त्यांचं, की जो काय मॅनेजर आहे त्या ऑर्गनायझेशनचा त्याच्यामध्ये त्या ऑर्गनायझेशनला अंडरस्टँड करण्यासाठी मदत करतात, की ऑर्गनायझेशनचं ध्येय काय आहे, आपल्याला काय गोल अचीव करायचे आहे ते अंडरस्टँड करण्यासाठी प्रिन्सिपल मदत करतात. द स्टडी ऑफ द प्रिन्सिपल्स हेल्प्स टू इम्प्रूव्ह द अंडरस्टँडिंग ऑफ द सिच्युएशन अँड द प्रॉब्लेम. परत काय करतात ते, कशासाठी मदत करतात, इम्प्रूव्ह द अंडरस्टँडिंग ऑफ द सिच्युएशन अँड प्रॉब्लेम. जी काय सिच्युएशन तयार झालेली आहे ऑर्गनायझेशन मध्ये ती सिच्युएशन समजून घेण्यासाठी आणि त्याच्यावर त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढण्यासाठी काय करतात, मदत करतात. परत इट फर्दर हेल्प्स द मॅनेजर टू फाइंड आउट द सोल्युशन टू द प्रॉब्लेम्स अँड हँडल द सिच्युएशन. परत तेच की जे काही मॅनेजर समोर जे काही सिच्युएशन निर्माण झालेली आहे ऑर्गनायझेशन मध्ये त्या सिच्युएशनचं सोल्युशन काढण्यासाठी ते प्रॉब्लेम टेक्निकली सिस्टमॅटिकली हँडल करण्यासाठी काय करतात, प्रिन्सिपल व्यवस्थापकाला मदत करतात. त्यानंतर बघा दुसरं महत्व, हेल्पफुल इन इफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. काय केलं जातं, कशासाठी मदत करतात, संसाधनांच्या प्रभावी वापरास मदत. आता जे काही संसाधन आहेत ऑर्गनायझेशन संस्थेमध्ये त्या संसाधनांचा कशा प्रकारे प्रभावी वापर करायचा, कसं युटिलायझेशन करायचं इफेक्टिव्हली, त्याच्यासाठी काय करतात, परत ते मदत करतात. इन एव्हरी ऑर्गनायझेशन 2 टाइप्स ऑफ रिसोर्सेस आर यूज. आता प्रत्येक ऑर्गनायझेशन संस्थेमध्ये कंपनीमध्ये काय केले जातात, 2 प्रकारचे संसाधनांचा वापर केला जातो. त्यामध्ये आहेत फिजिकल रिसोर्सेस, ज्यामध्ये काय काय येतात, मटेरियल, मशीन अँड मनी, आणि ह्युमन रिसोर्सेस म्हणजेच मॅन पॉवर, एम्प्लॉईज. या दोन्ही रिसोर्सेसचा काय करावा लागतो, इफेक्टिव्हली म्हणजेच प्रभावीपणे काय करावं लागतं, त्या संस्थेमध्ये वापर करून घ्यावा लागतो. त्यासाठी काय करतात हे प्रिन्सिपल, त्या व्यवस्थापकला म्हणजेच मॅनेजरला मदत करतात. द बेसिक फंक्शन ऑफ मॅनेजमेंट इज टू मेक प्रॉपर बॅलन्स बिटवीन दीज रिसोर्सेस बाय पुटिंग देम टू ऑप्टिमम यूज अँड कंट्रोल ऑन वेस्टेज ऑफ रिसोर्सेस. तर काय करतात प्रिन्सिपल, त्या रिसोर्सेस मध्ये प्रॉपर बॅलन्स राखण्यासाठी आणि ऑप्टिमम यूज करण्यासाठी आणि कंट्रोल करण्यासाठी वेस्टेजवर काय करतात, मदत करतात. जर रॉ मटेरियल खरेदी केलं, जर कमी पडलं तर कशामुळे कमी पडलं, जर जास्त झालं, प्रोडक्शन जास्त झालं, त्याचा लॉस होत आहे, तर मग त्याच्यावर कंट्रोल कसं करायचं, या सगळ्या गोष्टीसाठी काय करतात, प्रिन्सिपल मॅनेजरला मदत करतात. त्यानंतर आहे तिसरं महत्व, सायंटिफिक डिसिजन्स. कशासाठी मदत करतात, शास्त्रीय पद्धतीने निर्णय घेण्यासाठी मॅनेजरला हे प्रिन्सिपल मदत करतात. प्रिन्सिपल्स ट्रेन द मॅनेजर टू हँडल क्रिटिकल सिच्युएशन टॅक्टफुली. कशी सिच्युएशन हँडल करायची, टॅक्टफुली सिच्युएशन हँडल करण्यासाठी मॅनेजरला हे प्रिन्सिपल ट्रेन करतात. त्यानंतर विथ द यूज ऑफ व्हेरियस मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स वन कॅन गेट अन आयडिया अबाउट हाऊ टू अनालाइज द सिच्युएशन. म्हणजेच या प्रिन्सिपलांच्या म्हणजेच तत्वांच्या
सहाय्याने मॅनेजर काय करू शकतो, कशा प्रकारे सिच्युएशन हँडल करायची, कसं तिचं विश्लेषण करायचं, कशी अॅनलाईज करायची, त्यासाठी त्याला काय होतात, आयडिया निर्माण होतात त्याच्यामध्ये. त्यानंतर बघा अंडरस्टँडिंग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. परत बघा व्यवसाय संघटनेला सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी पण काय करतात ते मदत करतात, की व्यवसाय संघटनेची समाजाशी संबंधित काय जाणीव आहे, काय जबाबदारी आहे, ती जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी पण मदत करतात. प्रिन्सिपल्स गाईड मॅनेजमेंट इन अंडरस्टँडिंग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑर्गनायझेशन so that they can focus on providing quality product at reasonable prices, avoiding artificial monopolistic situation in market, competition, fair remuneration, change in environment, healthy working place standard, tools and machinery etc. ते कशासाठी मदत करतात, की जे काही आपण समाजामध्ये राहतो, समाजाचं आपण काय करतो, रिसोर्सेसचा वापर करतो. मॅन, मनी, मटेरियल हे कोणापासून मिळतं आपल्याला, समाजापासून मिळतं. तर आपली पण समाजाप्रती काहीतरी जबाबदारी असली पाहिजे. आपण काय करायचं मग त्यांना गुड क्वालिटी प्रोडक्ट द्यायचे रिझनेबल प्राइस मध्ये, म्हणजेच आवाजवी म्हणजे जास्तची प्राइस किंमत न लावता योग्य किमतीमध्ये काय करायचे, चांगल्या दर्जाच्या वस्तू समाजाला द्यायच्या. परत जे काही कृत्रिम जी काही मक्तेदारी असते ती पण काय करायची, रोखण्याचा प्रयत्न करायचा. परत जे काही इन्व्हायरमेंट आहे, प्रदूषण करायचं नाही, होईल तेवढं कमी करायचं किंवा करायचंच नाही, किंवा जे काही वर्किंग प्लेस आहे वर्करचं ते कसं ठेवायचं, हेल्थी ठेवायचं आणि स्टँडर्ड मशीनचा आणि टूलचा वापर करायचा. हे काय सामाजिक जबाबदारी समजून घेण्यासाठी काय करतात, प्रिन्सिपल मदत करतात. त्यानंतर आहे इनकरेजेस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. परत संशोधन आणि विकासास प्रोत्साहन पण देतात ही प्रिन्सिपल्स. बघा काय आहेत, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर डायनॅमिक, देअर नेचर गोज ऑन चेंजिंग अलॉंग विथ द चेंजेस इन द बिझनेस वर्ल्ड. बघा जसं व्यवसायामध्ये काय होतं, बदल होतो, तशा प्रकारे आपल्याला ते प्रिन्सिपल्स बदल करावा लागतो, त्यामध्ये चेंजेस करावं लागेल. सिच्युएशन जशी निर्माण होईल तशाप्रमाणे आपल्याला त्याला हँडल करण्यासाठी प्रिन्सिपलचा वापर करावा लागेल. जसं की कसे आहेत ते प्रिन्सिपल, फ्लेक्सिबल आहेत, लवचिक आहेत, म्हणजे आपल्या सिच्युएशन नुसार आपण त्याचा वापर करू शकतो. जसं व्यवसायाच्या जगामध्ये जसा बदल होत आहे तशा प्रकारात आपल्याला काय करावं लागतं, त्याच्यामध्ये बदल करावा लागतो. त्यानंतर आहे मॅनेजमेंट अडॉप्ट्स न्यू ट्रेंड्स ॲट वर्किंग प्लेस ऑटोमॅटिकली. जर या प्रिन्सिपलचा आपण वापर केला की काय होतं, आपल्याला व्यवसायामध्ये कोणता ट्रेंड चालू आहे सध्या, तर त्या ट्रेंडचा त्या व्यवस्थापकाला योग्य प्रकारे स्वयंचलित काय होतो त्याचा वापर करण्यासाठी मदत प्रिन्सिपल करतात. दिस गाईडलाईन्स हेल्प्स मॅनेजमेंट टू मेक कंपॅरिझन ऑफ यूज प्रिन्सिपल्स विथ इट्स एक्सपेक्टेड आउटकम. परत त्या गाईडलाईन्स काय करतात, प्रिन्सिपल काय करतात मॅनेजमेंटला, की कंपॅरिझन करण्यासाठी मदत करतात, की दुसरा जो काही कॉम्पिटिटर आहे त्यांचा, त्याचं आउटकम कशामुळे वाढत आहे, आपलं कशामुळे कमी होत आहे, आपलं एक्सपेक्टेड किती आहे, आपलं सेल्स कशामुळे कमी होत आहे, याच्या कंपॅरिझनसाठी पण काय करतात, मदत करतात. इफ नीडेड मॅनेजमेंट कॅन मॉडिफाय द प्रिन्सिपल्स अकॉर्डिंग टू सिच्युएशन. जर तो व्यक्ती समोरचा कॉम्पिटिटर स्पर्धक जर वरी जात असेल, त्याची ग्रोथ होत असेल, जर आपली होत नसेल, तर त्या सिच्युएशनला कंपॅरिझन करून आपण त्या सिच्युएशन नुसार काय करू शकतो, त्या प्रिन्सिपल मध्ये मॉडिफिकेशन करू शकतो. त्यामुळं काय आहेत, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट काय आहेत, महत्वाचे आहेत. त्यानंतर आहे हेल्प्स टू कोऑर्डिनेट अँड कंट्रोल. व्यवसाय संघटनेमध्ये समन्वय राखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण पण ठेवण्यासाठी काय करतात, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट मदत करतात. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर द गाईडलाईन्स फॉर बेटर कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल. ते काय आहेत, गाईडलाईन्स आहेत कशासाठी, चांगल्या प्रकारे व्यवसाय संघटनेमध्ये कोऑर्डिनेशन आणण्यासाठी, आणि जे काही चढ उतार होत आहे कामामध्ये किंवा जे काही प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यावर कंट्रोल पण राखण्यासाठी काय करतात ते
मदत करतात. इट इज व्हेरी चॅलेंजिंग टू क्रिएट कोऑर्डिनेशन अँड कोऑपरेशन अमॉंग डिफरंट एम्प्लॉईज वर्किंग इन डिफरंट डिपार्टमेंट. तर काय खूप चॅलेंजिंग काम आहे कशाचं, की जे काही वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे एम्प्लॉईज काय करत आहेत, काम करत आहेत, त्यांच्यामध्ये ताळमेळ आणण्यासाठी, समन्वय राखण्यासाठी खूप कठीण काम आहे. परंतु हे प्रिन्सिपल काय करतात, मदत करतात त्या सगळ्यामध्ये कोऑर्डिनेशन राखण्यासाठी किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी. त्यानंतर बघा शेवटचं, डेव्हलप्स ऑब्जेक्टिव्ह अप्रोच. आता त्या व्यवसाय संघटनेचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास काय करतात, मदत करतात. विथ द हेल्प ऑफ व्हेरियस प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट वन कॅन डेव्हलप अन ऑब्जेक्टिव्ह अप्रोच. म्हणजेच मॅनेजरला काय होते, की आपल्या संघटनेचा ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्या ऑब्जेक्टिव्हशी संबंधित वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यासाठी काय करतात, मदत करतात. मॅनेजर्स कॅन आयडेंटिफाय द बिझनेस अपॉर्च्युनिटीज, रूट कॉजेस ऑफ द प्रॉब्लेम्स इन करेक्ट मॅनर अँड कॅन प्रोव्हाइड अप्रोप्रिएट सोल्युशन ऑन इट. काय करू शकतो मॅनेजर या प्रिन्सिपलच्या सहाय्याने, व्यवसायाची अपॉर्च्युनिटी म्हणजे काय संधी आपल्याला आलेली आहे आणि संधी आलेली आहे आणि त्यामध्ये पण आपलं व्यवसाय ग्रोथ होत नसेल तर त्यामागचे रूट कॉजेस काय आहेत, काय कारण आहेत, मूळ काय आहे त्याचे, आणि त्याच्यावर सोल्युशन कशा प्रकारे काढता येईल त्यासाठी काय करतात, त्याचे संबंधित वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह अप्रोच घेण्यासाठी काय करतात, मदत करतात. इट बिल्ड्स कॉन्फिडन्स इन द माइंड ऑफ द मॅनेजर. काय करतात हे प्रिन्सिपल, व्यवसाय संघटनेच्या मॅनेजरच्या मनामध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण करण्यासाठी मदत करतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये 12th OCMच्या प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये आपण काय पाहिलं, की मॅनेजमेंट म्हणजे काय, त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट म्हणजे काय, त्या प्रिन्सिपलचे नेचर काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे हे आपण शिकलेलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच वाणिज्य किंवा कॉमर्सशी संबंधित जे काही व्हिडिओ आहेत ते सगळे व्हिडिओ पाहून कॉमर्स शिकण्यासाठी आपल्या प्राध्यापक निलेश भाग्यवंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या सगळ्या 11वी-12वीच्या PDF नोट्ससाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. धन्यवाद.